शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चांमुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनामुळे अखेर कर्जमाफीला यश मिळाल्याचं दिसून येत आहे। आता कर्जमाफीची तारीख फिक्स झाली असून शेतकरी कर्जमाफीचा विषय आता अंतिम टप्प्यामध्ये आला। कर्जमाफीला अखेर यश मिळाल्याचं दिसून येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफीची तारीख आता फिक्स केली। कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। कारण काल विधानसभेमध्ये जे घडलं ते सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक होतं। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा शब्द जरी ऐकला तरी लांब पळून जाणारं सरकार आता शेतकऱ्यांच्या दिशेने विचार करत आहे। म्हणजेच निवडणुका झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेण्याचा विचार सरकार करत होतं, परंतु शेतकऱ्यांनो आज स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण करत आहोत आणि कर्जमाफीची तारीख जाहीर करत आहोत असं सांगत शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत की देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना कोणत्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। पहिला प्रश्न विचारण्यात आला होता की नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्ही वाढवून देणार असं बोलला होता, परंतु तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाढवून जमा झाला नाही। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांना हा देखील प्रश्न विचारण्यात आला की कर्जमाफी होणार आहे हा शब्द तुम्ही दिला, परंतु कर्जमाफीची तारीख ही जाहीर झाली नाही। त्यामुळेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत कर्जमाफीची घोषणा करत असताना कर्जमाफीची तारीख देखील जाहीर होणार आहे असा शब्द दिला होता आणि तो शब्द आज त्यांनी पूर्ण केला। कर्जमाफीची तारीख त्यांनी स्वतः जाहीर केलेली आहे, म्हणूनच शेतकरी मित्रांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे। शेती पिकांसाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। विरोधकांनी प्रश्न विचारल्यावरती त्या प्रश्नांना मात करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी थेट उत्तर दिले। शेतकऱ्यांना आश्वासन देत असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं देखील देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत। शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीसाठी सरकार विभागणी करणार आहे। शेतकऱ्यांच्या विभागण्या होणार असून कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। यामध्ये काही श्रीमंत शेतकरी असतील तर काही शेतकरी गरीब असतील आणि त्यांनी शेती पिकांसाठी कर्ज घेतलं असेल। त्यामुळे सरकारने आता शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी एक समिती नेमणार असून त्या समितीमार्फत शेतकऱ्यांची विभागणी केली जाणार आहे। पहिला गट जो असणार आहे त्या पहिल्या गटामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे। दुसऱ्या गटामध्ये मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार। शेतकऱ्यांचे 2 गट केले जाणार आहेत। त्यानंतर शेतकरी कर्जमाफीच्या समितीमार्फत त्या 2 गटातील शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीची तारीख तर फिक्स झाली, त्यामुळे समितीकडून तुमच्या 2 कागदपत्रांची तपासणी केली जाईल। आता शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी तर आलीच, परंतु शेतकऱ्यांनो आता शेतीचा सातबारा कोरा होत असताना सरकारने तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी देखील दिली आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त आता सरकारने निवडलेल्या ठराविक बँकांमध्येच कर्ज माफ करणार असल्याचं सांगितलंय। मग आता यामध्ये तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलंय यावरून तुमचं किती लाखोंचं कर्ज माफ होणार आहे हे देखील स्पष्ट होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता लक्षात ठेवा की जी बँकांची लिस्ट आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा करत असताना बँकांची यादी देखील जाहीर केली, पण शेतकरी मित्रांनो तारीख फिक्स झाली, बँकांची निवड देखील झाली। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती लाखोंची कर्जमाफी आता होणार आहे। तर शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांनो लक्षपूर्वक ऐका की आपल्या राज्यातील शेतकरी जे कर्जबाजारीमुळे अक्षरशः जीवाला देखील कंटाळले होते आणि इतक्या भयानक अवस्थेमध्ये असताना दररोज कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या राज्यातील अनेक घटना जाणून घेत सरकारने 31 डिसेंबर 2024 या वर्षामध्ये विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पाहणी केली असता शेतकरी अनेक संकटाला सामोरं जात असतानाचं सरकारने पाहिलं आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असा निर्णय 2025 मध्ये सरकारने घेतला। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेत असताना राज्य सरकारला निधीची आवश्यकता होती। मग आता आपल्या राज्य सरकारला केंद्र सरकारकडून निधी मिळाला, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जसा PM किसान योजनेसाठी निधी दिला तसंच आता शेतकरी कर्जमाफीसाठी देखील राज्य शासनाला नरेंद्र मोदी साहेबांकडून निधी मिळालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज आता सरकार माफ करणार आहे। परंतु ही कर्जमाफी होत असताना महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या ठराविक बँकांचीच निवड सरकारने केली।
त्याच बँकांमधील कर्जमाफी होणार असल्याचं देखील स्पष्टपणे सांगण्यात आले। जर तुम्ही शेती पिकांसाठी कर्ज घेतलं असेल तर तुमचा आता मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, कारण आतापर्यंत थकीत कर्ज आता माफ होणार आहे। जर तुम्ही सरकारी बँकेमधून कर्ज घेतलं असेल तर आता कर्जमाफीचा सरकार बँकांचा आकडा जो आहे तो 2200 कोटी रुपयांच्या घरात गेलाय। आता सरकारकडून सांगण्यात आलंय की बँकांमध्ये 600 कोटी रुपयाचं देखील कर्ज आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी हे कर्ज घेतले त्यांचं थकीत कर्ज आता माफ होत असताना देखील सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाची तपासणी केली असताना सरकारला इतक्या कोटी रुपयाचा निधी हा हवा होता। त्यामुळेच बँकेकडून सरकारला सर्व माहिती मिळाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या अंगावर असलेला आर्थिक दबाव कमी करण्यासाठी, ओझं कमी करण्यासाठी थकीत कर्जाला आता माफी देणार असल्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे बँकेकडून देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी दिलासा देण्यात येणार आहे। 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांच्यामध्ये जी बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करत असताना बँकेचं कागदपत्र देखील आता मागवलं जाणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलं होतं त्या बँकेची माहिती, त्याचबरोबर तुमच्या कर्जाचा दस्तऐवज देखील आता मागवलं जाणार आहे। त्यामुळे आता तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर सर्वात पहिल्यांदा जाणून घ्या की कोणत्या बँकेमध्ये कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकार घेत आहे, कोणकोणती कागदपत्र सरकारकडून मागवली जाणार आहेत, कोणत्या बँकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। यामध्ये ज्या बँका समाविष्ट असणार आहेत त्या बँकेमधून तुम्ही कर्ज घेतलं असेल तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं ते म्हणजे तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलं आहे त्या बँकेचं कागदपत्र जे तुमच्याकडे असायला हवं, जे कर्जाचं कागदपत्र असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला आता आनंदाची बातमी मिळाली आहे, परंतु शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी देखील आली आहे, कारण ज्या बँकांची नावे सरकारने जाहीर केली आहेत त्यामध्ये काही ग्रामीण भागातील बँका आहेत तर काही शहरी भागातील बँका देखील समाविष्ट आहेत। म्हणजे जर तुम्ही पोस्ट बँकेमधून कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला किती टक्के कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, त्याचबरोबर तुमचं किती कर्ज माफ होणार आहे हे आपण पाहणार आहोत। तुम्हाला आता कर्जमाफी मिळत असताना जर तुम्ही स्टेट बँकेमधून कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला किती लाखोंची कर्जमाफी मिळणार आहे हे देखील पाहूया। शेतकरी मित्रांनो, ज्या बँकांची नावं सरकारने जाहीर केली आहेत त्यामध्ये HDFC बँकेचा देखील समावेश आहे। कर्जमाफीसाठी ICICI बँक देखील पात्र ठरली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे बँकांची यादी जाहीर केली त्यामध्ये इंडियन बँकेमधून कर्ज घेतलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकांसाठी इंडियन बँकेमधून कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांना देखील दिलासादायक बातमी मिळत आहे। युनियन बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील आता मोठा फायदा होणार। रोख रक्कम कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून कोटी रुपयांचा निधी हा केंद्र सरकारकडून देण्यात आला। जर तुम्ही बँक ऑफ इंडियामधून कर्ज घेतलं असेल तर देखील तुम्हाला आता शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। बँक ऑफ बडोदामध्ये देखील कर्जमाफी होणार आहे। या सर्व बँकांमध्ये कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून विदर्भ, मराठवाडा, नागपूर यासारख्या अनेक भागातील शेतकऱ्यांना आता कर्जाच्या संकटापासून सुटका मिळणार आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील कर्जमाफी होणार आहे, परंतु ज्या भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती, ज्या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरं जावं लागलं होतं त्या सर्व शेतकऱ्यांना आता दिलासादायक बातमी ही सरकारकडून मिळत आहे। शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चांमुळे तसेच अनेक राजकारणी कार्यकर्त्यांनी उठवलेल्या आवाजामुळेच त्या सर्व आवाजांना अखेर यश मिळालं आहे। कर्जमाफीचा शब्द जरी ऐकला तरी सरकारला अनेक प्रश्नाला सामोरं जावं लागत होतं, परंतु या प्रश्नाचं उत्तर सरकारने स्पष्टपणे दिले। कर्जमाफीची तारीख देखील सांगण्यात आली असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे। बैठकीमध्ये देखील कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आणि अजितदादा पवारांनी अर्थ खात्याकडून शेतकरी कर्जमाफीसाठी निधी मंजूर केला। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुमच्या शेतीचं कागदपत्र तुमच्याकडे असायला हवं, शेतीचा सातबारा असायला हवा। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कर्ज बँकेमधून घेतला आहे त्या बँकेतून कर्ज घेतलेला पुरावा तुमच्याकडे असायला हवा। शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीसाठी देवेंद्र फडणवीस साहेब एक समिती नेमणार आहेत आणि त्या समितीमार्फतच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल। त्यामुळे कर्जमाफीची अखेर तारीख फिक्स झाली असल्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेती पिकांसाठी जे कर्ज घेतलं होतं त्या कर्जामधून तुमची आता सुटका होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी होणार असून शेतकऱ्यांना ज्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत होतं त्या आर्थिक संकटातून देखील शेतकऱ्यांची सुटका होणार असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे।